तर असं हे मेलॅटोनिन हार्मोन चांगल्या पद्धतीने सिक्रीट होण्यासाठी काय करावं लागतं? जर माणसाची झोप व्यवस्थित झाली नाही तर त्याचे शरीरावर काय काय दुष्परिणाम दिसतात? नक्की या झोपेचा सेल्युलर लेव्हलवर म्हणजे तुमच्या पेशींमध्ये काय परिणाम दिसून येतो की ज्याच्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये हीलिंग होत असतं? या काळामध्ये झोपेचं प्रमाण हे योग्य नसेल तर त्याचा परिणाम हा वजन वाढीवर होतो का? जिम मध्ये चांगला फॅट लॉस होतो की एका सफिशियंट आणि शांत झोपेमध्ये हे काम जास्त चांगल्या पद्धतीने अचीव होतं? नक्की झोपेत असं काय घडतं की ज्याच्यामुळं आपलं शरीर हे हील तर होतच पण त्याच्या बरोबरीने रिज्युव्हिनेट व्हायलाही मदत होते? अशी झोपेमध्ये काय नक्की जादू आहे? आज आपण दिनचर्येतील अजून एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे निद्रा किंवा झोप. याचे शरीराच्या दृष्टीने इतकं महत्त्व आहे की म्हणूनच आयुर्वेदाने आहार आणि ब्रह्मचर्येबरोबरच निद्रा हा एक आयुष्याचा तिसरा खांब किंवा पिलर मानलेला आहे. त्याला आयुर्वेदामध्ये त्रयोपस्तंभ असं म्हटलेलं आहे. या झोपेवरच तुमचं आयुष्य हे अवलंबून आहे, त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. मानवी आयुष्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे ही झोप आहे. आणि आपण दिनचर्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये बघितलं की जसा जसा अंधार पडू लागतो तसं तसं शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचं हार्मोन सिक्रीट होतं की जे तुम्हाला झोप येण्यासाठी कारणीभूत असणारं हार्मोन आहे. तर असं हे मेलॅटोनिन हार्मोन चांगल्या पद्धतीने सिक्रीट होण्यासाठी काय करावं लागतं? जर माणसाची झोप व्यवस्थित झाली नाही तर त्याचे शरीरावर काय काय दुष्परिणाम दिसतात? नक्की या झोपेचा सेल्युलर लेव्हलवर म्हणजे तुमच्या पेशींमध्ये काय परिणाम दिसून येतो की ज्याच्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये हीलिंग होत असतं? या काळामध्ये झोपेचं प्रमाण हे योग्य नसेल तर त्याचा परिणाम हा वजन वाढीवर होतो का? जिम मध्ये चांगला फॅट लॉस होतो की एका सफिशियंट आणि शांत झोपेमध्ये हे काम जास्त चांगल्या पद्धतीने अचीव होतं? नक्की झोपेत असं काय घडतं की ज्याच्यामुळं आपलं शरीर हे हील तर होतच पण त्याच्या बरोबरीने रिज्युव्हिनेट व्हायलाही मदत होते? अशी झोपेमध्ये काय नक्की जादू आहे? आज झोप नीट येत नसेल तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काय उपाय सांगितलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर का अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्या बरोबर निद्रा किंवा झोप याबद्दल डिटेल संवाद साधू इच्छिते. आपण बघितलं की मेलॅटोनिन हे हार्मोन झोपेसाठी गरजेचं असणारं हार्मोन आहे. मग हे हार्मोन सिक्रीट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे जसं हळूहळू अंधार व्हायला लागतो, सूर्यास्त व्हायला लागतो, त्यावेळी शरीरामध्ये हे हार्मोन सिक्रीट होतं. हे एक अंधाराला सेन्सिटिव्ह असणारं हार्मोन आहे. त्याच्यामुळे झोपताना आजूबाजूला अजिबात प्रकाश असणार नाही. जेवढा जास्त अंधार असेल तेवढं ह्या हार्मोनचं प्रमाण हे किंवा त्याचं सिक्रीशन हे शरीरामध्ये वाढतं आणि आपल्याला शांत झोप लागते. माणसाची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर मग सतत जांभया येणं, डोकं दुखणं, डोकं जड होणं, अंग दुखणं किंवा ब्रेन भोवती एक असा फॉगीनेस जाणवणं, त्यातून वेट गेन सुद्धा हळूहळू होत असतं, तुमची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होत असते. तसंच अनिद्रेमुळे कॉन्स्टिपेशन सारखे त्रासही आपल्याला जाणवतात आणि हे जर कॉन्स्टिपेशन क्रॉनिक होत गेलं तर शरीरात असे काही टॉक्झिन्स जमा होतात की त्याच्यामुळे काही लोकांना अल्झायमर सारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच योग्य प्रमाणात शांत झोपेचं अतिशय महत्त्व आहे.
एका चांगल्या झोपेचा सेल्युलर लेव्हलवर म्हणजे तुमच्या पेशींवर नक्की काय परिणाम होतो की ज्याच्यामुळं संपूर्ण बॉडीचं हिलिंग हे त्या काळामध्ये होत असतं. तर जेव्हा मी अतिशय गाढ झोपेमध्ये असते तेव्हा माझा बाहेरच्या जगाशी संपूर्ण संबंध हा तुटलेला असतो. त्याच्यामुळं माझ्या ब्रेनला त्यातील गोष्टी या प्रोसेस करायला एक वेळ मिळतो. त्यातून सेलचे नवीन कनेक्शन्स तयार व्हायला लागतात. बेसिकली झोपेमध्ये शरीरामध्ये एक ग्लिम्फॅटिक सिस्टीम नावाची सिस्टीम असते, ती ऍक्टिव्हेट होते की ती ब्रेनमध्ये साठलेले जी टॉक्झिन्स असतात, जी घाण असते ती बाहेर काढण्यासाठी म्हणून मदत करत असते. जेव्हा ब्रेनमधून हे टॉक्झिन्स निघून जातात तेव्हा ब्रेनच्या 2 सेल्समध्ये एक स्पेस तयार होते, तिथे जागा निर्माण होते आणि त्या ठिकाणी मेंदूतलं जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे तर ते त्या स्पेसमध्ये जातं आणि तिथले टॉक्झिन्स हे रिमूव्ह करतं. त्यामुळे जसं आपण किडनी, लिव्हर किंवा आपले आतडे म्हणजे इंटेस्टाईन असतात ते डिटॉक्स करण्यासाठी म्हणून काही औषधं घेतो, पण ब्रेनच्या बाबतीमध्ये त्याचं डिटॉक्सिफिकेशन हे एका चांगल्या झोपेमुळं, शांत गाढ झोपेमुळं नॅचरली होऊ शकतं. आणि मग यातून चांगले ब्रेन कनेक्शन्स डेव्हलप होतात, कारण सेल्युलर लेव्हलवरच तिथं डिटॉक्सिफिकेशन झालेलं असतं. आणि मग त्याच्यामुळं तुमची जी नॅचरली इम्युन सिस्टीम आहे किंवा इतर सुद्धा ज्या काही शरीरामधल्या संस्था आहेत, जसं की तुमचं रक्ताभिसरण संस्था आहे किंवा तुमची नर्व्हस सिस्टीम आहे, तुमची पचन संस्था आहे, या अतिशय निरोगी राहण्यासाठी मदत होते. झोपेचं प्रमाण जर योग्य नसेल किंवा तुम्हाला जर का गाढ झोप लागत नसेल तर त्याचा परिणाम हा लठ्ठपणामध्ये किंवा वेट गेन मध्येही होतो. तुमची बॉडी ही कधी कधी आपण म्हणतो ना की जिम मध्ये वर्कआउट केल्यानं ग्रो होत नाही, तर ती एका चांगल्या झोपेमध्ये ग्रो होत असते. कारण या झोपेमध्ये शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन सिक्रीट होत असतं की जे तुमच्या शरीराची वाढ करण्यासाठी म्हणून काम करत असतं. तुम्हाला जर शांत आणि सफिशियंट झोप मिळत नसेल तर त्यामुळं शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं एक स्ट्रेस हॉर्मोन आहे ते वाढतं आणि त्यातून तुमच्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन व्हायला सुरुवात होते. आणि त्यातूनच, कारण हे जे कॉर्टिसोल हॉर्मोन आहे तर ते हे फॅट डिपॉझिशन घडवून आणत असतं. तसंच नीट झोप न झाल्याचा परिणाम हा तुमच्या हंगर हॉर्मोनवरही होत असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला कधीच पोट पूर्ण भरल्याचं समाधान मिळत नाही, ते तुम्हाला फिलिंग येत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून ओव्हर इटिंग होत असतं. याचा परिणाम म्हणून वजन वाढायला सुरुवात होते. अशा पद्धतीने झोपेचा परिणाम हा ग्रोथ हॉर्मोनवर किंवा कॉर्टिसोल हॉर्मोनवर किंवा हंगर हॉर्मोनवर होत असल्यामुळं आणि हेच हॉर्मोन्स हे शरीरामध्ये तुमची फॅट हे साठवत असतं किंवा त्याच्यातून वेट गेन होणारे का नाही होणारे हा परिणाम तुम्हाला या हॉर्मोन्समुळेच दिसत असतो. तसंच झोपेमध्ये जेव्हा ब्रेनमध्ये सगळे टॉक्झिन्स हे निघून जातात तेव्हा ब्रेनमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी जनरेट होते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे नक्की काय, तर तुम्ही एखादी गोष्ट जी योग्य पद्धतीने ठरवलेली असते ती जशीच्या तशी पुन्हा चांगली सवय म्हणून रिपीट होण्यासाठी ब्रेनमध्ये त्या पद्धतीचे न्यूरल पाथवेज तयार होत जातात. आणि जर झोप नीट झाली तर अशी न्यूरल प्लास्टिसिटी ही जनरेट होते आणि त्यातून आपल्याला योग्य त्या सवयी लागून आपण निरोगी राहण्यास त्याची मदत होते. तुमची रात्रीची झोप ही तुमचा दिवस कसा गेला यावरही खूप प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे जर योग्य गोष्टींसाठी ही न्यूरोप्लास्टिसिटी जनरेट झाली तर त्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण दिवसभराच्या कामावर होतो आणि त्यामुळेच झोप चांगली लागते आणि त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर निश्चित चांगल्या पद्धतीने होतो. अशी ही निद्रा तुमच्या मनाला पोषित करायचं काम करत असते.
आणि असे सुयोग्य विचारांनी पोषित मन हे निरोगी शरीर ठेवायला कारणीभूत असतं. अशा रीतीने शरीर आणि मनावर अतिशय महत्वपूर्ण कार्य करणारा एक घटक आपल्या आयुष्याचा आहे, तो म्हणजे ही झोप किंवा निद्रा. आयुर्वेदामध्ये दुपारी झोपेला मज्जाव केलेला आहे. फक्त ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते, अशा वेळी त्या काळामध्ये नॅचरली शरीरामध्ये एक वृक्षता वाढलेली असते, त्याच्यामुळे त्यावेळी दिवसा झोपेला त्यांनी परवानगी दिलेली आहे. परंतु इतर वेळी केवळ एक 10 मिनिटाची वामकुक्षी जेवणानंतर घ्यायला सांगितलेली आहे. जेवणानंतर आपण इतर कुठलीही ऍक्टिव्हिटी करता कामा नये आणि 10 मिनिटे जर आपण डाव्या कुशीवर वळून झोपलो तर संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन हे पोटाकडे जातं. तसंच लिव्हर मधूनही पाचक रस जे असतात ते पोटामध्ये येण्यासाठी या वामकुक्षीचा चांगला उपयोग होतो. पण याचं प्रमाण हे 10 मिनिटापेक्षा जास्त नसावं. एका चांगल्या झोपेमुळे तुमची इम्युन सिस्टीम चांगली होते, तुमची मेमरी स्ट्रॉंग व्हायला मदत होते, तुमचे हार्टबीट्स हे व्यवस्थित चालतात, तुमचं जे श्वासोच्छ्वास असतात तर ते कमी होतात, मसल रिलॅक्स व्हायला मदत होते, ब्रेन रिलॅक्स व्हायला मदत होते आणि यापेक्षा असे अनेक फायदे हे उत्तम निद्रेमुळे तुम्हाला मिळू शकतात. अशी जर निद्रा तुम्हाला योग्य प्रमाणात येत नसेल तर झोपेच्या आधी पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीने तेल चोळावं की ज्याला पादाभ्यंग असं म्हणतात, किंवा झोपताना कपाळावर जायफळाचा लेप द्यावा किंवा झोपताना जायफळयुक्त दूध पिऊन झोपावं. नाकामध्ये गाईचे 2 थेंब हे सोडून की ज्याला आयुर्वेदामध्ये नस्य असं म्हणतात, तर ते सोडल्यानेही झोपेचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊ शकतो. तर अनिद्रेसारख्या किंवा इन्सोमनिया सारख्या कंप्लेंट्स यावरील उपायाने कमी होऊ शकतात. तेव्हा दिनचर्या सिरीज मधील हा जो झोप किंवा निद्रा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. Thank you.